दरम्यान महाराष्ट्रात आणखी एक वादग्रस्त प्रकरण होता ते सामंजस्यानं निवलेलं आहे। अंजनगाव खेलोबा येथील पुतळ्याच्या वादावर अखेर तोडगा निघालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे। प्रशासनासोबत झालेल्या दोन्ही समाजाच्या बैठकीत वादावर पडदा पडलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणारी जागा खेलोबा देवस्थानची आहे आणि अंजनगाव खेलोबा येथील शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवला जाणार आहे। स्थलांतरित जागेवर शिवरायांचा पुतळा उभारण्यासह सुशोभीकरणासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे 1 कोटी रुपयांचा निधी देणार आहेत। समाजामध्ये जर तेढ निर्माण करत असेल, समाजामध्ये धुई निर्माण करत असेल राजन पाटलावर मोका दाखल करावा। आमच्या तरुणांच्या बडकुनी पोरं शाळा कॉलेज शिकणारी पोरं आहेत, त्यांचं करिअर खराब होतं। आज एवढे गुन्हे दाखल झाले, यातले अनेक पोरं कॉलेज शिकणारे आहेत, त्यांचं करिअर खराब होईल ना। ह्याला कोण जबाबदार आहे? तर त्याला आम्ही जबाबदार आहे, म्हणून करता आमच्यावर गुन्हा दाखल करा। सध्या आपण अंजन गावामध्ये आहोत। मागचे 2-3 दिवस तणावाची परिस्थिती होती, आंदोलन सुरू होतं, मात्र आता सगळी परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे आणि याच भागात जिथे मंदिराच्या समोरच्या जागेवर JCBनं काम सुरू आहे स्वच्छतेचं, ती जागा जी आपण पाहतोय, स्वच्छता केली जाते, जो सगळा भाग आहे तो एकसमान केला जातोय आणि त्याच ठिकाणी जिथे JCBच्या माध्यमातून आता काम सुरू आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो बसवला जाणार आहे। सध्याची जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आपण जागा पाहतोय ती रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला मंदिराच्या जवळ आहे आणि याच सगळ्या पुतळ्याच्या वरून जो वाद निर्माण झालेला होता, 2 गटांमध्ये वेगवेगळे मतभेद आपल्याला ऐकायला मिळत होते, ते काल जी बैठक झाली त्या बैठकीनंतर निवळलेले आहेत आणि सगळ्यांना जो निर्णय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाचा तो मान्य आणि त्याच्या पुढे जी परवानगी देखील आहे पुतळ्यासाठीची ती देखील प्रशासनाकडून दिली जाणार आहे आणि निधी आहे तो देखील दिला जाणार आहे आणि या सगळ्या प्रक्रिया पार पाडत असताना दुसरीकडे JCBच्या माध्यमातून जी जागा आहे ती देखील साफ करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। काही वेळानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो त्या ठिकाणी स्थलांतरित केला जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, अंजनगाव।